हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमर सुरसिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारत चिंतनेंतो आता हिडिंबाल काणी पळितरसची हिडिंबे हिडिंब हंदोकजन भाव म्हण पळैतरशिलीची लक्षग्रह लसून घेऊन भीमू हस्तिनावती दुखून कितलेकी योचन कितलेकी मैल दूर सूचेकरांना वचन पावता सुरंगा वाट जतली गंगी दांठून जल्ले खंयकी एक नडुरांना वचन पावला भारी गाढ अरण्य पुराय जन आयासचला एक वटवृक्षा पंदाक पुराय जनक बसैसिता तान येत्ता म्हणता कुंती उद्द हाडू म्हणवता इसे एक सरोवर पळीता तकाय आयास जाला पुराय जना होऊन तो सुरवेक नत्ता न्हावून उद्दा घेऊन काही खंचंदो महाभारता सांगताची तगेले अंगसोची खांदरकाला अंगसोची समवल्ल कोर्नाडता म्हण जलरी तात्पर्य निर्णय मध्वाचार्य सांगताची थंय तावरेचे म्हळ्यार कमलापत्राचे पान कमला फुल्लाचे पत्र ते दोण्णशी कोरून घेवन तांतू भितर उदक भरून घेवन भावंडाक म्हूण सांगून हाडता म्हूण सांगून कशी जगो उद्दाक घेवन येयला जाल्यार हांगा आनी पूर न्हिदून पडलें भारी बेजार जालें ताका. अयो एक तान्नी उद्दा जाय म्हळ्यार आवसोक उद्दा हांडीवच्या जायनी तेजेंतर मेगल भावंड पूरय एद्दोळ आवसो समेत एद्दोळ हंसतली कातल पारी न्हिदून आशिल्लीची. आमी आश्रम आसतना जाल्यार आमकां राजाबाई भोग आशिल्ले आतां म्हळ्यार सानपणेर चेडूपणार पांडून आस तितले काळ तांणी रान्नां आशिल्लीची आश्रम बांदून घेवन थंय तांकां राज भोग आशिल्ले थंय पुराय वेवस्था रायो तो पांडू रायोची ताणें जावन ताणें राज्य सोडलेलें देखून थंय पुराय तांकां वेवस्था आशिल्ली कसलें काही उणी ना आशिल्लें. आतां तशें न्हय जालें न्हय ते कार्पण ह्या दीस आयिल्ले न्हय खंय दुखून खंय पावलींची आमी मेगल अम्मा इतली सुखार आसोका आशिल्ली कसं जल्ली हिक्का असल पुरे दुःख भीमाक जातरस जाल्यार त्याच वेळार पळय दुःख करू पुरसत येसवे पळय हिडिंब म्हणले एक नरा राक्षसो तो मनशाल वासाणी पळोवनूची हुंगूनूची भयणीक सांगता हिडिंबा म्हणिल्लीक बस वचून त्या मनशांक पळय वो ते म्हाका दूर एक रुक्का पंदाक स जन आसल्या बरी दिसता तांकां घेवन यो तांकां मारून घेवन यो ती काय त्या युक्ती तीक जायना म्हणना ती समर्थ जावन आसूची राक्षसी ती येता मारूं म्हूण आयिल्ली ते चंद भीमसेना पळोवन तीक तागेले वयर प्रीत येयली वरडी करून घे म्हूण ताका सांगू रावली कडेरी त्या वेळाक भीमू तिका जायना वरडी करून घेवच्याक न्ही जावन तिरस्कार करता भीमू जाल्यार हांगा ही कोण म्हणलें आमी एक पंत पळोवपा जाता. हिडिंबी जातींतू राक्षसी जाल्यार ती स्वभावतः देवती ती तशी ती भीमाक पळोवनूची आसक्त जावन तिगेले ते घोर राक्षस रूप ते त्याग करून चंदी जावन राबले. तशी मागीरच पळय तिका इंद्राले चावन श्री म्हळेली एक अप्सर ती खंयची सा राक्षसी तनुम अवाप सुरेंद्रलोक श्रीही एव शक्रदयिता त्वपरैव शच्याः म्हणस म्हळ्यार हिडिंबी
पुढे देवलोकांतो आशिल्के संपत्ताक अभिमानिनी देवते अभिमानिनी म्हूण म्हणलेली आता लक्ष्मी आमी संपत्ता अभिमानी ती देवते ही संपत्ताक अभिमानिनी जावन आशिल्ली अप्सरे श्री म्हणू तिगेलें नांव ती इंद्राली बायल जाल्ली नंतर ती नुतस आशिल्लें इंद्राक पट्टा राणी कोण शचिनवे ही तिगेल्याक स्पर्धे चमकलके कडेरी म्हळ्यारी स्पर्धे वच म्हळ्यार प्रति विशय हांव शची बरी आसूं का हांव शची म्हणकीची तिका मेळचें पुराय सौलभ्य म्हाका मेळका तिका मेळचें तसलें आतां शचीक कितले गौरव दिता अशी इंद्राल प्रमुख पत्नी नव्हती तशी म्हाकाय दिवका तसल पुराय तिगेल्या मनांत आशिल्ली देखून तिका शचीन शाप दिल्लो म्हणटाची त्या शापांनी तिका राक्षस जन्म मेळ्ळे आतां तिका राक्षस जन्मा दुखून मुक्त जावका जाल्यार भिमा लोट वार्डेक जावका म्हण म्हणलेलें कळ तशी भिमा वार्डेक जाल्ली म्हूण जाल्यार मेगेले हें राक्षस जन्म नाश जावन हांव वापस अप्सरा देता म्हणलेल्या उद्देशान तीन तागे लागीं म्हाका वार्डेकून घे म्हूण निमगुचें श्री म्हणलेली अप्सरा स्त्री म्हूण लेखूक आमी वापस केलो जनान म्हणून श्री म्हळ्यार साक्षात लक्ष्मी कृष्णा वार्डेकून घेवं कशें द्वापर युगांत साक्षात लक्ष्मी ती जाल्यार वायुदेवा कशें वार्डेकून घेवचें तशी तिणें कुंतीक सांगचास मुखारे पुत्रेण तव संयुक्ता युवती ही देववर्णिनी म्हूण हांव देवता स्त्री तुगेले पुताक वार्डेकून घेतल्या मेगेल मुलरूप म्हाका मेळटा म्हूण सांगून कडेरी हांगा हिडिंबीन तशें सांगलें भिमुसीदा वपना सांगता म्हाका अण्णस अण्णापाशी फुडें हांव खंयचे बैलेक वार्डेकून घेवचें नजे तें धर्म न्ही म्हूण जाल्यार ती वपास सांगिल्लें सांगता ही ताका म्हळ्यार तिगेल्या आंगांत भारती देवीले आवेश जाला आवेश म्हळ्यार भारती देवी म्हळ्यार कोण वायुदेवाल बायल भीम हांगा वायुदेव हांगा हिडिंबेल हांगांत भारती देवी आशिल्ली तशें जावन थंय निमगी तरस भिमा वार्डेकून घेवका म्हूण कोण म्हळ्यार भारती देवी सा भारती वरमिमं प्रददानमुष्ये स्वावेशमात्मदयितस्य च संगमेन म्हळ्यार एक पंता हिणें ती श्री म्हळ्यार अप्सरा आस पळय तिणें भारती देवी तपस केलेली तीव्र तपस भयंकर तपस त्या वेळार भारती देवीन म्हळेलें हांव एक समयांत तुगेले वयर अवश्ट जावन आसता तेदना म्हगेले बामणाक तुगेले देह आशिल्लो हांव ताका वार्डी करून घेता जाल्यार तागेले स्पर्श जाल्ली कुडले तुका शापविमुक्ती जाता म्हूण सांगून आतां तिका अप्सरा देह वचून पावका कोणा जावका ते घोर राक्षस देह न्हय तशें जावन ती वापस भिमा लागीं निमगी तरस तशी मागीर तिका ती देवता स्त्री वय हांव स्वरुपान राक्षस न्हय म्हूण दाखोवचे खातीर ती पुरे विशय सांगता कसले म्हाका दिव्य ज्ञान आसा म्हूण भिमा दाखोवचे खातीर धृतराष्ट्रान मरणावता पेटयलेलें थंय लाक्षाग्रह करून तांतूर राबयलेलें पुरोचनान विदुरान सुरंग कोंडयले हें पुरे सांगून तूच उज्ज दिवन इतले जना घेवन येयलो हें पुरे सांगता मात्र न्हय मुखारसून तुमी वताचे मुखार हाजे पयशे मुखार वतना शालिहोत्र म्हणलेलें एक ऋषीले हे आश्रम मेळटा तपोवन तांतूं तुमी राबताची ताणें थंय एक उदकाचें कोंड निर्माण केला त्या उदक कोण पिता तांकां तानी येना भूकय जायना म्हणून तिणें सांगूस जेवो हांगा हिडिंबाक कोप येयला पळयलें आमी भिमा आनी की बायणीन मारनी ते हाणी म्हणून तोच येता पळयता चंद्ररूपार राबले ही ताका कळ्ळें हिका भिमा वैरी काममोहीत जालें म्हूण सांगून तो ताणें कसो जालें पेटयल्लें पांडवांक खावका तांकां हाडी म्हूण पेटयलेली ही हांगा चंद्रकोर श्रृंगार करतरस म्हूण म्हणलेले खातीर कोप येवन मेगेल भोजनाक तूं अड्डी येतवे म्हूण सांगून ती कांय पांडवांकय मारूक म्हूण वता तेन्ना हिडिंबा भिमा लागीं सांगता म्हाका वांचय म्हणून त्या वेळार ती एक बैल मनीशी वांचय म्हूण म्हणला जाल्यार वांचोका म्हणल धर्म म्हूण सांगून भीम ती कांय वांचोच्याक तागेले भावांक न्ही आवस वांचोच्याक तो हिडिंबाले वयर युद्ध करता जाल्यार म्हणटा मेगेले भावंडांक बाद जेवच्यानाचे हांगा युद्ध ना वचा ते धूर वचून युद्ध करुया म्हूण सांगून तांकां धूर तांडून व्हरून ताका कोणाक हिडिंबासुराक धूर तांडून व्हरून युद्ध करतरस मुश्टीन फातरान रुखान
पर्वता शिखराना पुरे मारून घेऊन युद्ध करताचे ओड शब्द नुमे जायना नशील असतवे युद्ध शब्द ते कितले गलाट जाता कोणा त्या गट्टी न्हीद पडता कितलेची हंग ओमटेनच चपुरो ताजी भराक तांकां न्हीद पडलेले शिवाय हे म्हणटा शब्द जातना न्हीद येतकून जागजेना श्रपतावे जाग चलितनी सुरवेतनी तांकां कोण दिसता म्हळ्यार हिडिंबा दिसता हिडिंबा थंय तांगे लागीरबले भीमू हिडिंबासुरा घेवन ಸ್ವಲ್ಪ दूर वचून युद्ध करतारस तन्नी पळिताची अप्सरशी बारी चंदी एकली चल्ली थंय तांगेले द्रास ಧರ್ಮರಾಯು ಕುಂತಿ ವರ್ಲೆಲ್ ಜನ ಭಾರಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಜತ आवसुग ती आवसूल पोट तिगेले कुंतीले तिका इतली चंदी चिल्ली थंय राब्बील पळोवन भारी आश्चर्य जाता तिका लागीं येता हिडिंबेल लागीं आनी निमगिता तूं पळयला रे देवता स्त्रीशी आस तूं कोण खंय वचूची तुगेलें कुलगोत्र खंयचें कसल कार्या खातीर तूं हांगा आयलें केदना आयली तुका तूं कोण म्हूण सांग म्हाका सुरवेक म्हूण म्हणटरस आनी हांगा आमगे लागीं तूं कसले आस म्हणलें कारण सांग भीम कैस म्हूण कडेन ती सांगता आमा हें अरण्य मिगेल अण्णा हिडिंबासूर तो राक्षस तो हिडिंबू म्हण तागेलें नांव आनी हांव तागेले भयणी हिडिंबा म्हूण आमी दोग जाण आले आमगेले दोग जाण आले प्रदेश म्हूण ती आमगेले वासस्थान हें तो राक्षसांक अधिपती हांव तागेली भयणी न्ही आमी नरा मांसभक्षक राक्षस मस्तकाळ दुखून ताका ताणें हांगा अरण्य आयलें मनशां पुराय मारून खावचें मस्तकाळ दुखून ताका आहार मेळनाशिल्लो भुकेन आशिल्लो तो म्हाकाय आहार नाशिल्लो आमी दोग जाणय भुकेन आशिल्लीची अण्णान म्हाका तुमकां पुरे मारून आहार हाडूं म्हूण पेटयलें आहार जावन करून हाडका म्हूण हांव न्हिजावन हांगा तुमकां मारून व्हरूंक आयली जाल्यार तुगेलें तें पुत्ता पळोवन म्हाका भारी खूश जाली तशी अन्य कसं म्हळ्यार कसलें करूं जायना विधी प्रेरण कितकी म्हाका तागेलें वयर मन जाला ताका वारडिकोवन घेवका म्हणून लेखून हांव तुमकांय वांचोचें ताकाय तागेलें वट वारडिकोवन घेवचें म्हूण सांगून तुमकां मारना नाशी ताका हांगा दुखून तुमकां ताका सुरक्षीत जावन दूर व्हरच्या म्हूण कितली की ताका सांगलें तोय आयकनी म्हाका मालगड अण्णसा वारडिकोवन घेना म्हूण मेगेले अम्मा अन्ना सोडून हे अम्माक भावांक सोडून हे डिशी तुगेलें म्हाका येना हांव म्हणल्यार तुमकां समीत घेवन वचा म्हूण सांगून आयकनी आमगेले दोग जाणाल चर्चे जावन सुमार वेळ जाल्यार हांव येना नाशिल्लें पळोवन अण्णा हांगा आयलो मेगेले हे राक्षस रूप वचून हांव चंद्ररूप घेतिल्लें पळयतना ताका कळ्ळां हांव हें तुगेले पुत्ता वयरी हांव मोहीत जाल्लें म्हूण ताजे खातीर कोप येवन म्हाकाय खत्ता तांकांय खत्ता म्हूण सांगून ताकाय तुमकां पुरो जाणां खत्ता म्हूण सांगून प्रयत्न करत आशिल्लो ताका तुगेलो पोत मारतरस तशी तांणी ताका ಸ್ವಲ್ಪ तेकड वचून द्वंद्व युद्ध करतरसाची कळ्ळें तशी ह्या सगळेची प्रदेशा गलाट जातरस शब्द जातरस पळय युद्ध पळय म्हूण कडेरी युधिष्ठीर हांणी पुरे धडक्कांनी उठयलीची भिवन पळयताची वय कळ्ळें दोनी हस्तियो दर्पाचे दोनी हस्तियो परस्पर लढाई करतशी दिसते खंय द्वंद्व युद्ध जातरस मुष्टी युद्ध जातरस दोग जण एकल्याक पटोवन धरून नेलार मारून धडान मारच्याक पळयतरसाची जाल्यार व्हड एक पर्वतशी जाल्यांची त्या वेळार भीम तो अर्जुन भीमसेनाले सांगता की म्हळ्यार भीमाक जेवो राक्षस मारतबे म्हूण म्हणलेले अर्जुनाक भंय म्हूण न्ही जाल्यार दूख ताका दूख जाता भीम ते राक्षस लाता शिरकला म्हूण सांगता तूं भिवू नाका आमी न्ही दलिलीत न्हय आमकां कळ्ळी आतां तुका आयास जावन आसच्या पुरो तूं आमकां व्होंवन घेवन येयला विंगडा तांग युद्ध करतरस विंगडा तशें हांव तुगेलें सहाय करता तूं कांय भिवू नाका तूं ह्या कडेन यो नकुल सहदेवांक आम्माल वटोवसाची तूं ह्या कडेन यो हांव थंय येता भीमा म्हूण कडेरी भीमाक युद्धान मस्त वोंवटेला वय मस्तकाळ दुखून चमकून येयलो एक घडी रेस्ट घेवच्या मेळ्ळी ताका ते भितर यो हिडिंबासूर येयलो जाल्यार अर्जुना सांगता की अर्जुना तूं आमगेलें द्वंद्व युद्ध पळय हागे लागीं बाण बिल्लू घेवन युद्ध करचे पशी हेंची चंद तुका भिवूंक तूं आजचे युद्धाचे परिणाम कसले जाता म्हूण तुका मेगेल वयर काही संशय येसवे ना न्हय हांव कोणा धरला द्वंद्व युद्ध करतना कोणा मेगेल बाहून तूं धरला तांकां मारून न्हय हांव मारून गेलवून न्हय येयले येद्दोळटय म्हूण म्हणटना तो सांगता की अण्णा तूं सांगचे विशय म्हाका कसले संशय ना
जलरी तू इतले वेळ थंय गेला की आनिकी द्वंद्व युद्ध कसल्याक काण मारना येता ताका नेलाक आमी हांगा रपची मे न्ही कितले वेळ जाले की थंय दुखून वपास कोणें सोदून येयल्या रे पुरोचनान वांचून आसल्या रे असल पुरे भंयसून आमी इतली काळका धांवन येयली पळय तांबडो जतरस पूर्व दिक्कू म्हणटना सूर्योदय जावची वेळ लागयला कळवे तशी प्रातसंध्य आता संध्या प्रति संध्याकालांतू सायं संध्य जेवो प्रातसंध्य संध्याकालांतू राक्षसा बल चड चित्ता म्हूण म्हणलें आमी ऐकलेत न्हू शास्त्रांतू तशें पळय आतां उजवाड जाव भितराक मान सोडी कळवे द्वंद्व युद्धांतू कसकस कडी पट्टू घालयत हे परी दाखोवन बसच्या आतांची वेळ न्ही तागेले खेळ न्हू तूं पळयल्यार तागेले लोट गंमत करून खेळ तशी दिसता म्हाका खेळचें कसो ताका मारून घाली म्हूण सांगतारस त्या भीमसेनाक मागीर दिसली काही कसल्याक हागेल्या मेगेल युद्ध कले प्रदर्शन करक कोण म्हणयो म्हूण सांगून तो कसं करता पूर्ती बल घालून युद्ध करता कशी प्रळय कालांत वायुदेवाक एक उग्र रूप परमात्मा निमती मेळटा पळय सर्वनाश करचे तसल रूप आतां भीमाक मेळ्ळ्या वरी जाल्ला तो कसं करता त्या राक्षसाक उबारले वयर उबारून दवरून गर 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 गुंडायता त्या गुंडायतना ताका माती गुणामे आणि सांगता काही व्रथा माम मांसैः व्रतापुष्टो व्रतावृद्धो व्रतामतिः व्रतामरणमर्हस्त्वं व्रताद्यः न भविष्यसि पण तो सांगता हे राक्षसा व्रता मांसैः व्रतापुष्टो तुगेले येतले व्हडले आंग व्यर्थ ये निष्प्रयोजक शरीर कसल्याक व्हडले मांसयुक्त देह वाडयला तो कसल्याक निष्प्रयोजक जावन कसले तूं चांग केल्ले ना बरी मांस खाता मनशां मारता आनी देह वाडयता कसले एक चांग काम तुगेले निमती जल्लावे कितली की वर्स जाले तुगेले शरिरा निमती एक प्रयोजना काम जायनी शरीर मेळ्ळी नंतर त्या शरीर प्रयोजना आसूं का नानतले देवान शरीर दिवनी व्यर्थ आनी सांगता व्रतावृद्धो इतली वर्ष दुखून तूं वाडील भरती करची व्रतामती तुगेले शरीर मात्र वाडला शिवाय बुद्धी निष्प्रयोजक तुगेले तुका बुद्धी ना व्रतामरणम हरहस्वम तशें जावन आतां न्ही जावन तुगेले मरण येवचें वेळू न्ही तुगेले व्यर्थ शरीर ते व्यर्थ भल व्यर्थ बुद्धी तशें जावन आतां मरण व्यर्थ जाता तुका म्हळ्यार तूं जन्मा येवनूय कसले प्रयोजना नातिल जालो जेवण आयलो खाल्लो जेवलो न्हिदलो मेल्लो इतलें जाल्लें म्हूण सांगचें व्रताद्यन भविष्यसी निष्प्रयोजक जावन आसूचें शरीरच न्हय जाल्यार पळय तुका तुगेलें शरीर व्यर्थ पुश्ट जावन वाडयलें व्यर्थ इतली तुगेलें निष्प्रयोजक शरीर कितले व्रतावृद्धो कितले की वर्स दुखून तूं वांचून कसले भरतीक कसले चांग काम जाल्लें ना व्रतामती हाका कारण तुका बुद्धी ना निष्प्रयोजक तूं आतां तूं व्रतामरण पावतरस समयातील समयाक मरण पावतरस मेगेल निमती व्रताद्यन भविष्यसी जाल्यार तुगेलें मरण व्यर्थ जायना इत्याक म्हळ्यार मरण व्यर्थ तुगेलें जाल्यार तुगेलें हें शरीर व्यर्थ जायना मरण जालेलें कसल्याक म्हळ्यार तुगेलें हें शरीर चूर्ण चूर्ण करून घालता पळय ताजे नंतर हें मन निष्कंटक जाल्लें न्हय हांगा भोंवतल मनशान पुराय भारी एक आरामेर भोंवयेंत हें मना दुखून चुकून वच्चा पळयतली दिसता गोतनातील कितली की मनशांक घेवन तुगेलो आहार जातलीची तशी आनी मुखारी कोण येयले री तांकां मारू तूं ना न्हय तशें तुगेलें मरण व्यर्थ जालें री तुगेलें हें चूर्ण जाल्लेले देह व्यर्थ जायना इत्या म्हळ्यार मेल्ली न्हय ते देह कोणाकय बादना म्हूण आनीक म्हळ्यार हांगा तुका मांस खाताले नर राक्षस कोणेय वरनाची म्हूण सांगून तितली उलयतना भीम ताका पांया हाता धरून घर 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 गुंडायतरस हें मागीर अर्जुनाक सह्य जायनी की अर्जुन म्हणाल की भीमाक अण्णा ताका कसलें तुका ताका मारूक जायना मागीर आनी कित्याक गेल्या उल्लोन बसला तूं तो व्यर्थ तागेलें जीवन व्यर्थ तागेलें प्राय व्यर्थ तागेलें बुद्धी व्यर्थ सांगतरस तूं कसलें व्यर्थ जावन कालहरण करता रप्प ताका नेला मारी आनी दिशमान सोडी ना हांवें हांगा पेटय हांव आतां ताका मारून सोडता म्हूण सांग तूं ಸ್ವಲ್ಪ काळ ಸ್ವಲ್ಪ विश्रांती पूण घे हांव कसो म्हूण करता हाका अर्जुना कुचकुच येता क्रूर जावन आशिल्ले राक्षसाक तितले वेळ खेळून बसचे तागेले उल्लोचे पळय कसलें म्हूण ताणें तशी म्हणू सोरो काजेल्यार भिमान ताका एक प्राणी गरगरी गुंडान नेला मारनाचे वाय तशीच हाका कोपान रोशान तो नेलाक त्या राक्षसाक ढाब्बानी धाडावन सोडता धाडा येयले पेट्टाक चूर चूर जालें तागेलें शरीर कशी
कर्कश जावन आक्रंदन केलें की ताणें दुख्खीन आनी मेल्लो तो. ते शरीर दोन्ही शरीर ते शरीर दोन्ही न्ही ते राक्षसाल शरीर मागीर ते भिमाल पळय आवेश तोग्गुदेवनी कोप तोग्गुदेवनी ते मेल्लेले शरीर उबारन वपास मदेंत मोण सोडतकय दोन कुडको करून घालतकय धर्मरायानी बारीक हुशाली नर राक्षसो नरभक्षक राक्षसो कळ्ळें हिडींब मेल्ल न्हय हें मन निश्कंटक जाल्लें आनी आमगेलें म्हणके कोणीय भिवका म्हणना यमना दुखून येतना म्हूण सांगून युधिश्टिरू नकुल सहदेव अर्जुन धांवन येवन भिमाक पटोवन धरली की आनी अर्जुन म्हणाल की अण्णा आम्ही हांगा येईल वेळ जाल्ली न्हय सीदा वचा हांगा लग्गे खंयची एक जाग अशी दिसता राबच्याक आमी थंय पुरेजन थंय वचून राबया दुर्योधना आमी हांगासच्या म्हूण कळूनच म्हूण सांगून अर्जुन सांगले कुडे पुरेजन जायत म्हणटाची तांणी मुखार थंय तुकून सरसटी वताची न्हिचावन ताका रुद्राल वर आशिल्ले सर्वाकय अवध्य म्हूण आशिल्ले त्या राक्षसा मारले न्हय भावंडांकय आवसुकय घेवन भीम सरसरी मुखार वता ही हिडींबा अय्यो इतले काळा मागेले मागीले म्हाका बरडी कोण घे म्हूण सांगून मागीर ही वो सीदा बत्त न्हय म्हूण सांगून हिडींबा जायना तिका गोतच न्हय तिगेले शाप मुक्त जेवका जाल्यार ताका बरडी कोण घेवका ताजे कत्री तांगेल मागशी वता तेदना भीम सांगता काय कसं तूं आमगेल मागशे येता स्मरंती वैरम रक्षांसी मायामाश्रित्य मोहिनीम हिडींबे व्रजपन्मानम पंथानम त्वमिमौ भ्रात्र सेवितम हे हिडींबे राक्षस केदनाय तांगेले शत्रू कोण आसाची तांगेल वैरी तांणी केदनाय द्वेष साधिस्ता म्हळेल्ले तांगेले स्वभाव तोच द्वेष साधिस्ता म्हळें खंडीत आत द्वेष साधसूचे खातीर तांणी विंगड माया रूपांनी धारण करताची आत तूं आमगेल मागची कसला येता तुका लढना आमी मारलेल खातीर आमगेल वैरी द्वेष साधसूच्याक पळय तशें जाल्यार तुका मारून सोडता स्त्री म्हूण पळयना इथे म्हळ्यार राक्षसांक स्त्रियांक मार येता म्हूण सांगूनच मारता म्हूण कडेरी युधिश्टिरा कळ्ळें आतां वो हिडींबे वटू युद्ध करता म्हणून ताणें राब भीमा क्रुद्धोपी पुरुषव्याघ्र भीममा स्म स्त्रियं वधीहि शरीरगुप्त अभ्यधिकं धर्मं गोपाय पांडव पळय हे तू पुरुष व्याघ्र तू कोप इलाश्च पुरो क्रुद्धो अपि जोर कोपस जल्लारी मास्म स्त्रियं वदी कोणीय पुरुष श्रेष्ठ म्हणून घेतिलो बैलवंशा मारना कळवे तशें जावन पळय शरीरगुप्त्य अभ्यधिकं धर्मं शरीर रक्षणे पयशी ओड आमकां धर्मरक्षणा म्हणटना आतां वपास आमकां कसलेही अपाय हाडतवे शरिरा अपाय हाडतवे म्हूण सांगून मनान तूं लेखून घेवन स्त्री वध आमी करची न्हय धर्मरक्षण करूं का आतां आमकां दिश मारो म्हणून येयलो आमगेले मांस खावचा म्हणून कोण हिडींबासूर ताका मारून गेलो न्हय आतां ही तागेली भयणी पक्कनी एकाच वेळ ती अण्णा मारला हांकांय मारका म्हणले कोणूच आमगेले वटू आयला म्हूण जाल्यार ती आमकां कसं करत आमी ती एकली राक्षस ही गेल्या पशी 100 म्हणट्यान बलिश्ट जावन आशिल्ले हिडींबासुराक तूं एकल्यान मारला आतां ती एकली स्त्री आमी 5 जण आसाची म्हणटना तिकाय बुद्धीस वय न्हय मेगल अण्णाक एकल्याक मारूंक समर्थ जालो एकल्यान मारता समर्थ जाला ह्यो भीमसेन म्हाका दवरत वे म्हळें संशय तिकाय ना मे तशें जावन अधर्म म्हणून घेतली स्त्री हत्या तूं करची नाका ती कसं करता म्हूण पळय आतां आमी न्हू हांगा दुखून वचा म्हूण कडेरी भीमाक कोप देवल खंय तिगेल वैरी हिडींबेक हांगा भारी संतोश जालो मेगेल वैरी कुंतीन युधिश्टिरान ಸ್ವಲ್ಪ ಅನುತಾಪ दाखयलें म्हूण सांगून सीदा कुंती पांय पडत कळ्ळें आतां मेगेल काम हिगेल करिना करून घेवका म्हूण कुंती पांय पडून सांगता की अम्मा तागेल वैरी मोहित जाल्ल्या विशयांत मेगेल चुकी कसं आसा स्त्री सहज स्वभाव नव्हतो तुगेले पुत्ता पळयले कोण जाल्यार मोहित जाता म्हणटना हांव मोहित जाल्ल्या विशयांत कसो आसा म्हाका ताका बरडी कोरून घेवका म्हळ्यार आशेन हांव तागेले मातशें येतर आसा मेगेले मनान कितले यातन जाता म्हूण तुका गोतच न्हय तशी मेगेले बंद मित्राक हांगा आमगेले मस्त व्हड संतान आसा
हेर अरण्यंतू तांकां पुरय सोण हांव तुमगेल म्हाक्षी आयल्या म्हूण जाल्यार आ मनान तुगेल पुत्ता वरडिकून घेतला म्हूण जल्नमे एकत वेळे तुगेल पुत्तान जावो तुमी जावो कोणेय जावो म्हाका तिरस्कार केल्ले म्हूण जाल्यार हांव हांगा तुमगेले एद्रक मरतली तशें हांव मिगेल वयर करून दाखय कळ्ळें म्हाका जाय जाल्यार मूर्ख म्हूण लेक्क्याची बुद्धी म्हूण लेक्क्याची पिशी म्हूण लेक्क्याची कामा मोहित जाल्यार पडटा बुद्धी भ्रमण जाल्ला म्हणून लेक्क्याची जावो ही कितले वेळ जाल्यार आमकां सोडतले पिशाचे न्हय हें फाटी येईल बेताळ म्हणटा पळय तशी म्हूण लेखून जाल्ला रे म्हाका तुगेले पुत्तान वारडीकून घेतल्या जाल्ले तशी आनीक कसं म्हळ्यार म्हाका कितली शक्ती आसा म्हूण म्हळ्यार हांव तुमकां पुरय हें सगळें येवन दाखोवचें तितलें समर्थ आसा खंय सकट भोंवच्या घेवन वचच्या जाता जाल्यार हांव वरडिकोन घेता वय ताका तुगेल्या दुखून तुगेले वरलेले पुताले दुखून ताका दूर करना तूं केन्ना तागेले उडगास करता तेदना हांव हांगाची ताका घेवन येता आनीक म्हळ्यार तुमकां कसले कश्टाक आला रे तुमी उडगास केल्यार मात्र तुमकां त्या प्रदेशाक दुखून दुसऱ्या प्रदेशाक एक क्षण भितर उबारून घेवन व्हरच्याक म्हाका साध्य जाता कसलेची कठीण वाट जाल्यार जावो तुमकां एक चूर अपाय जायना नशी हांव घेवन वता तशें जावन आनी कसले चड सांगू म्हाका कळना तुगेले कामाचें जावन हांव आसता जाल्यार भिमान म्हाका मांतर म्हाका परिग्रहण करून घेवका सांग अम्मा सांग तूं भिमाक म्हूण सांगता रस्ती मागीर म्हणटकी आपतकालांत प्राण वांचून घेवचे मनशाले मुख्य धर्म म्हूण म्हणटाची खंयचे धर्मूय अनुसरण करनातलो वाडणे आपतकाल येतना शरिराची आपतकाल येता मरण येता म्हण जाल्यार ते शरीर नाश जाल्यार मागीर कसलें साधन करूं जायना आतां शरीर असूचे धर्म साधनीक धर्म पालन करता पुरय वे शरिराक नाश येता शरिराक कसले तापत्र येता म्हूण म्हणटना सुरवेच एक आमगेले पुर्वजनाले सुरवेचे एक प्रयत्न कसले म्हूण म्हळ्यार आपत धर्म पालन करचो कसलेय करून शरीर वांचोवचें पळोवचें मागीर वापस धर्म साधन करूं येतना मागीर तशी धर्म अनुसरण करतले जनान आपतकालांत प्राण वांचोवच्या कसले उपाय अनुसरण करका म्हूण म्हणटाची म्हाका कसलो धर्म गोतना म्हूण लेखची नाका ही ताका ती देवता स्त्री न्हय ती पुरे धर्म गोत आसा त्याची ती सांगता रस आपत्सु यो धारयति धर्मम धर्म विदुत्तमः व्यसनम हेव धर्मस्य धर्मिणाम आपदुच्यते आपतकालांतूय धर्म मार्गांत कोण आसा पळय तोची श्रेष्ठ धर्मिश्ट म्हूण म्हणटाची इत्याक म्हण म्हळ्यार आपतकाल म्हणलो खंयची मनशाक येतना त्या वेळाक तो धर्म सोडूकय पुरो इथे म्हळ्यार ताका धर्म पालन करूं जायना नातेल तसले एक आपतकाल येवच्या पुरो धर्मिश्ट जनांक धर्माक कसले एक तोंदरी येता म्हण जाल्यार तेंचे व्हड आपतकाल तांकां ताजे पयशे व्हड आपतकाल ना म्हणटा म्हळ्यार हिडिंबेन कसले लेखला म्हण म्हळ्यार तिगे अर्थ कशें म्हण म्हळ्यार भिमाल वटू हांव सेर्वका म्हणस तशें मात्र मेगेल शापू निवारण जाता यो मेगेल धर्म कळ्ळें आनीक धर्म कसल ती सांगता म्हळ्यार हांव मनान तुची ताका मिगेल बामूण म्हूण वरण कोरून जाला म्हणली नंतर विंगडा वरडी करून घेवचें ना तागेल वटू वचुका जाल्यार कशी हांव ताका वरडी करून घेवचें ताणें करून घेना अशी कशें करून घेवचें ताजे खातीर हांव मूर्ख म्हूण जाल्यार लॅक तुगेलें कामाचें म्हूण जाल्यार लॅक त्या पुरे सांगता तुमकां घेवन खंयी भोंवता तुमगे कामात जाता तुमकां खंयच्या आपतकाल आयल्यार रक्षण करता हें पुरय सांगता तशी मागीर सांगता आपतकाल मेगेलो योचे धर्मरक्षण करचो तुमकां येता आपतकाल राक्षसाले दुखून चुकून घेवचें आतां हिडिंबासूर मेल्ला म्हूण जाल्ला कळल्यार हांगा आशिल्ले राक्षस पुरी तुमकां मारूं येताची ताजे खातीर सुरवेक तुमी तुमगेले जीव वांचून घेवका तुमगेले जीव वांचून घेवका जाल्यार मेगेल्ले सहाय तुमकां जेवका तशें जाल्यार हांवें ताजे प्रतिफल जावन एक सान विशय निमगुचो तुगेले पुत्ता वरडिकून घेता म्हूण तूं नाका म्हणू कामा म्हूण सांगून तशी ती सांगता रस तशी त्या वेळाक थंय युधिश्टिराकय बई म्हूण दिसता काय कळ्ळें तिणें सांगचें तो एक धर्मिश्ट न्हय ती धर्मा विशयी तिका मस्त गोत्त आसल्यार ती वय धर्म पालन करतलीची म्हूण ताका दिसता वय म्हूण दिसता आनी तिका सांगता हिडिंबा तूं सांगेल पुरे बद्दची आनी तुका कसले संशय ना तूं भिमाक वरडिकून घेवयत जाल्यार भिमू स्नान संध्यावंदन सकट कोरून हांगा तो परिशुद्ध जावन येता
तुम्ही गंधर्व विवाह करून घ्यायचे. सांजी तई तू तांकां खंयी घेवन भोवम येता. रात्री वेळा तो ताणें आमगे लागीं असो का जैतवे म्हूण सांगून सांगता काय कळ्ळ्या. हांगा आमकां महाभारतांतू इतलेच जाल्यार हिडिंबासुराल वध जावन हिडिंबेन भिमाक आनी कुंती लागीं मस्त प्रार्थना करतना भीम कसोच जाल्यार आयकना काय. त्या वेळाक थंय वेदव्यासानचे महाविष्णूची वेदव्यासाल रूप आयला नवे. वेदव्यासू थंय तांकां प्रत्यक्ष जाता. दृष्ट्वा एवं तं परमोदिना आशु पार्थां मात्रा सहैव परिपूज्य गुरुं विरिञ्चेः उल्लालिताश्च हरिणा परमातिहार्द प्रोत्फुल्लपद्मनयनेन तदोपविष्टः. तो वेदव्यासुतय आयिल्ले म्हणले कुडले पार्थाक अर्जुनाक म्हळ्यार पार्थ म्हळ्यार अर्जुन भीमू युधिष्ठिरू नकुल सहदेव कुंती पुराय जना भारी आनंद जितके तांकां थंय कसल रितीर ताका सत्कार करूं जाता. वेदव्यासाक अर्घ्य पाद्यनी दिवचे थंय उद्दानेस फल थंय जड्डार आशिल्ली काण हांडी नुसच्या जाल्यार सत्कार करचे करूं का. एक ऋषी मुनीन मालगड्यान गुरुस्थानार आशिल्ल्या जनान अन्नम्मान सगळे आयलींची म्हण जाल्यार बंधू मित्रान आयल्यार तांकां सत्कार करूं का म्हणस तांकां छंद करून सत्कार करताच की. आनी ते तागेल्याक बसताच की सुत्तू. त्या वेळार वेदव्यास सांगता की तुमी चेडूं म्हळ्यार ताका चेडूंचे हांकां तेदना कुरुक्षेत्र युद्ध जातना 60 वर्स जाला. येतात जे अशी पुढे 12-14 वर्साचे फुडलो विशय आसच्या पुरो कळ्ळें. 14 पण चडच लेखू पुरो आमी ते म्हळ्यार आनी तांणी इंद्रप्रस्थ राजधानी करून घेवन आनी पुरे काणे शूरजेवचे द्रौपदी स्वयंवरय जायनी तांकां कळ्ळें. म्हणटना तांणी काय एक 40 वर्साचे 30 वर्साचे की आसच्या पुरोची म्हळ्यार समप्राय हांगा कळणी जाल्यार येता तांगेले करेक्ट प्राय कसो म्हणून येता पळय. तशी तांणी तुमी म्हगेलें नात्र आनी सन्न तुमी आतां तुमकां धृतराष्ट्रादीन बाद दिवन तुमी भारी दिनस्थितीर आसाची. तशें जावन म्हाका तुमगेले वयर प्रिती हांव तुमगेले पटरक्षणे केन्नाय तुमगेले म्हापशें आसता पळय. व्यास जावन येता कृष्ण जावन येता खंयचे रुपार येवन तांकां राखता धर्मबोधन करता. मैत्रेय जावन मार्कंडेय जावन सगळे आनी मुखार वनवासांत आसतना कितले सगळे तांकां विशय सांगचे आसा चरित्र न्ही सांगून कष्ट तुमकां मात्र येईल न्ही. नळ दमयंतल चरित्रा पुरो येवचें आसा ह्या महाभारतांत. कष्ट तुमकां मात्र येईल न्ही. कष्ट पुरो जना येता कष्ट सैसून घेवन वचचे तेची प्रिती परमात्माल प्रितीचे म्हूण सांगून सांगचे ते. तशी तो सांगता शत्रू पिडे निमती तुमकां इतले अशी तुमी दैन्यावस्थेंत आसची म्हूण कोळणूची तुमगेले वयर मस्त प्रिती म्हाका. तुमकां तत्तवळ तुमगेले वयर गमन दवरून घेवन आसता. केन्ना मेगल गती तुमकां असो म्हूण दिसता तेन्ना हांव तुमकां दिसता म्हूण सांगून तशी वेदव्यासानाची सुरवेक पांडवांक विद्याभ्यास करयले म्हणून महाभारता सांगनी मे द्वैपायनेन कृष्णेन नगरे वारणावते. तशी वेदव्यासूची थंय आनी सभा पर्वांत हे विशय येता. त्या वेळार तांगे लागीं प्रथम विद्याभ्यास मेळटनाची भिमान सर्वय वेदव्यासाल खातीरची करचे म्हूण सांगून संकल्प केला म्हूण सुमध्व विजयांत येता. म्हळ्यार सुमध्व विजय म्हळ्यार मध्वाचार्याल चरित्र मध्वाचार्यालेची अवतार नव्हते कोण वायुदेवू या त्या सगळे तशी मध्व विजयांत ते कळटा. आतां पांडवांक वेदव्यासा पळोवन भारी संतोश जावन भक्तीन तांणी पांय पडतात न्हय. हिडिंबा थंय तांगेले म्हापशेंच न्हय ती वय पांय पडतकी कळ्ळी. व्यास सांगता की पळय भिमा ही सामान्य स्त्री म्हूण लेखून का देवलोकाची श्री म्हळ्यार अप्सरा शापान अशी राक्षस देह घेवन येयल्या. तिका तुगेल संसर्गा निमतीची हे देहा दुखून मुक्ती म्हळ्यार वरय घेवन येयल्या ती. म्हणटना आतां तुगेले वट वारडी जेवू का जाल्यार हे व्यर्थ वारडीक न्हय. एक उडगास दवरी हिगेल निमती तुका एक पुत्र जाता तो मुखारसून तुमकां उपयोगा पडता. मुखारसून तुमगेले निमती ते मुखारसून एक व्हड युद्ध जावचें आसा तुमकां न्ही कौरवांक. त्या वेळार तो पुत्र अगत्याक आसा देखून
परमात्माले संकल्प यो आत्ता एक पुत्री गेल निमती जाव का तुका म्हूण म्हणलेलें तेच्या तिका बारी जावन स्वीकार करी म्हूण निछावन हांगा मी उडक आसता कसं म्हळ्यार हिडिंबी सदा भिमाल राणी जावन आसची आशिना तिका तिगेल उद्देश कसं म्हळ्यार हे देह मुक्त जावन अप्सरा स्त्री जावका अन्यक कसं म्हूण तिगेल शाप मुक्ती खातीर मात्र ती आयली म्हूण लेखुका कडेरी परमात्मानं सांगलें कोणें वेदव्यासानं सांगलें म्हणटन भिमू जायत म्हूण म्हणटा तेदन्ना हिडिंबा कुंतीले वेदव्यासाले युधिष्ठिराले वर्लेल पांडवांगेल ओप्पी घेनाची भिमाक तिणें बर्डी करून घेवचें म्हूण सांगून हांगा आमकां तात्पर्य निर्णयांत कळटा पळय भिमान ओप्पीक दिल्ली कुडले बर्डी करून घेता हांव सुलेद्राक तांगेल गांधर्व विवाह जल की कुडले भिमाक तिगेल फाटीर बहिस्कारान घेवन ती आकाशार धांवली मागीर तांगेले विहार शोर जाले यथेच्छ विहार जलरी चंद रूप धारण करून आभरण घालून भिमाक सम्म जावन सुची पत्नीशी जावन तागेल वटू आसती कितले सकड कडेन त्या भिमा वरून तिणें विहार केल्ले म्हणना जाल्यार खंय मानस सरोवराले थंय वेल्लाके जेवो रात्री म्हणटना ती थंय हाण दिता कळ्ळें खंय आवसुल्यागी भिमू रात्रीची थंय आसता दिसाची ती घेवन भोंवतर आसता अशी ಸ್ವಲ್ಪ दीस चमकले हिडिंबेन गर्भधारण केल्लें गर्भधारण केल्ले कुडले तिका प्रसव जाल्ले म्हूण हें एक आमकां आश्चर्य दिसता हे विशयूय आमी फायच्या दिसा पळोवया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।